पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तई शुभवर्तमान अध्याय 14 मराठी। मत्तई शुभवर्तमान अध्याय 14। मत्तई शुभवर्तमान अध्याय 14। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू। त्या दिवसात मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकास म्हटले, हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे का? हा मेलेल्यातून उठला आहे म्हणून ह्याच्या ठाई हे पराक्रम चालू आहे. कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया हिच्यामुळे योहानाला धरून बांधून बंदिशाळेत घातले होते. योहानाने त्याला म्हटले होते की तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही, आणि तो त्याला जीवे मारावयास पाहत असता लोकास भ्याला, कारण ते त्याला संदेष्टा मानित असत. नंतर हेरोदाचा जन्मोत्सव आला असता हेरोदियेच्या कन्येने सभेत नाच करून हेरोदाला संतुष्ट केले. त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की जे काही तू मागशील ते मी तुला देईन. मग आईने तिला शिकवून पुढे केल्यावरून ती म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या योहान याचे शीर तबकात येथे मला आणून द्या. तेव्हा राजाला वाईट वाटले, तरी आपल्या शपथामुळे व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते द्यावयास आज्ञा केली आणि माणूस पाठवून बंदिशाळेत योहानाचा शिरच्छेद करविला. मग त्याचे शीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आपल्या आईजवळ नेले. नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळविले. 5,000 जेव घालणे. 5,000 जेव घालणे. येशू हे ऐकून तेथून निघून तारवातून रानात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागाहून पायीच गेले. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकरास त्याने बरे केले. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले, ही जागा रान आहे व वेळ होऊन गेली आहे. लोक समुदायांनी गावात जाऊन आपणाकरता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यास निरोप द्या. येशू त्यास म्हणाला, त्यास जाण्याची गरज नाही, तुम्ही त्यास खावयास द्या. ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. तो म्हणाला, ती इकडे मजजवळ आणा. मग त्याने लोकसमुदायास गवतावर बसावयाला आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला. पुढे भाकरी मोडून शिष्यास दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायास दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उचललेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले निराळीच होती. येशू समुद्रावरून चालतो. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने शिष्यास लागलेच लावून दिले. मग लोकसमुदायास निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा सुटल्यामुळे तारू लाटांनी हैराण झालेले असे समुद्राच्या मध्यभागी होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्याचकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालता पाहून घाबरे होऊन म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यास लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभुजी, आपण आहात तर पाण्यावरून आपल्याकडे यावयास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जावयास तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता
ओरडून बोलला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. नंतर ते पैलतीरी जाऊन गनेसरेतास पोहोचले आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखनाईतास त्याचकडे आणले आणि आपण केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हाला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.